आँखों में तेरी अजब सी अदाएं हैं। आँखों में तेरी अजब सी अदाएं हैं। दिल को बना दे जो पतंग सांसें तेरी वो हवाएं हैं। आँखों में तेरी अजब सी अदाएं हैं। नमस्कार मित्रांनो, पुनश्च एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्या ह्या सर्वांच्या आवडत्या चॅनलमध्ये। तर आज आपण शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांच्यावर चित्रित झालेलं हे अतिशय सुंदर असं गाणं आँखों में तेरी अजब सी अदाएं ह्या गाण्याचे नोटेशन बघणार आहोत। हे गाणं कसं वाजवायचं, हार्मोनियम हे बघणार आहोत। तत्पूर्वी माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, जर आपण माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही स्वतः सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल की तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील। तर चला बघूयात आपण याची सुरावट कशी आहे। पहिल्यांदा याच्यामध्ये कोमल रे आणि शुद्ध रे दोन्ही वापरलेले। सा रे कोमल रे, हा कोमल रे, शुद्ध ग, म प ध कोमलनी सा, आणि हे तार सप्तकातला रे ग आणि म इथपर्यंत हे गाणं जातं। म्हणजे ह्या सा पासून तार सप्तकातल्या म पर्यंत गाणं जातं। शुद्ध रे कोमल रे दोन्ही वापरलेत आणि कोमलनी वापरलाय आणि सगळे स्वर आहेत त्याच्यामध्ये। तर चला बघूयात आपण एक एक ओळीचं नोटेशन। आँखों में तेरी मसा मसा म अजब सी सा सा म प अजब सी निध प म अजब सी अदाएं हैं गरे सा सा हो म प ध निध प म हो म प ध निध प म। आँखों में तेरी, आता बघा हे पूर्ण आपण एकदा वाजून बघू। आता नोटेशन बघितलं। आँखों में तेरी अजब सी अदाएं हैं। आँखों में तेरी अजब सी अदाएं हैं। दिल को बना दे जो रे 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 मम, दिल को बना दे जो रे 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 मम, पतंग सांसे मम पम पध पम मम पम पध पम पतंग सांसे मम पम पध पम पतंग सांसे तेरी वो हवाएं हैं। मसारे सा निध प म मसारे सा निध प म तेरी वो हवाएं हैं। आता हे ध्रुवपद झाले पूर्ण, याचे नोटिफिकेशन आलं। आता ध्रुवपद एकदा पूर्ण वाजून बघू आपण कसे। आँखों में तेरी अजब सी अदाएं हैं। हो आँखों में तेरी अजब सी अदाएं हैं। दिल को बना दे जो पतंग सांसें तेरी वो हवाएं हैं। अशा प्रकारे आपण याचं ध्रुवपदाचं पूर्ण नोटेशन बघितलेलं आहे। आता आपण अंतराकडे जाऊ। याच्यामध्ये दोनच अंतर आहेत या गाण्यामध्ये, आणि एक अंतरा तुम्हाला वाजवता आला की दुसरा अंतरा आपोआप तुम्हाला आरामात वाजतो। सेम नोटेशन सेम आहे, काहीच बदल नाही। फक्त पहिला अंतरा जो आहे त्याचं नोटेशन तुम्ही व्यवस्थित बघा
आणि आपण एकच अंतरा करणार आहोत, दुसरं तुम्ही अकॉर्डिंगली वाजवू शकता. आई ऐसी धप म आई ऐसी रात है जो मरे मरे पद रात है जो बहुत खुश नसीब है धप धप ममा सीब है बहुत खुश नसीब है. आता पुढची वळ सेम आहे याच्यातली अंतरामधली सुद्धा. आता ही वळ आधी वाजून बघू आपण. आई ऐसी रात है जो बहुत खुश नसीब है. आता पुढची वळ. चाहे जिसे दूर से दुनिया वो मेरे करीब है. चाहे जिसे दूर से दुनिया वो मेरे करीब है. कितना कुछ ध सन मग कितना कुछ ध सा मग कितना कुछ कहना है फिर भी है रे सा कहना है फिर भी है. दिल में सवाल नीध पप दिल में सवाल कहीं नीध पप सा दिल में सवाल कहीं नीध पप सा दिल में सवाल कहीं दिल में सवाल कहीं. आता पुढची वळ सेम आहे. सपनों में जो रोज कहा है वो फिर से कहूँ या नहीं. फक्त एवढंच बदल या नहीं. सपनों में जो ध सा मग सपने में जो रोज कहा है वो रे सा रोज कहा है वो फिर से कहो रे सा निधप फिर से कहो या नहीं निधप या नहीं. आंखों में तेरी याला कनेक्ट करायचं. आंखों में तेरी. आता हे कडू आपण असं सलग वाजून बघूयात. आई ऐसी रात है जो बहुत खुश नसीब है. चाहे जिसे दूर से दुनिया वो मेरे करीब है. कितना कुछ कहना है फिर भी है दिल में सवाल कहीं. सपनों में जो रोज कहा है वो फिर से कहो या नहीं. आंखों में तेरी अजब सी अदाएं. तर अशा प्रकारे आपण त्याचं ध्रुवपद आणि एक अंतराचं पूर्ण नोटेशन बघितलेलं आहे. दुसरा अंतरा जो आहे तो सेम आहे, तुम्ही अकॉर्डिंगली वाजू शकता. तर मित्रांनो, जर आपल्याला माझा हा अतिशय साध्या सोप्या पद्धतीनं हिंदी मराठी गीत गझल शिकवण्याचा प्रयत्न जर आवडला असेल तर कृपया माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही स्वतः सबस्क्राईब करा. धन्यवाद.